मंचर तालुका आंबेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंचर शहर यांच्या वतीनं दुचाकी आणि चारचाकी वाहनांची लायसन्स काढण्याच्या संदर्भात तसेच आधार कार्ड दुरुस्ती करण्यासंदर्भात 18, 19, 20 जुलै रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये दुचाकी चारचाकी लायसन्स काढण्यासंदर्भात आणि आधार कार्ड दुरुस्ती संदर्भात कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं। गुरुवारी 18 जुलै रोजी कॅम्पचे उद्घाटन युवा नेत्या पूर्वताई वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय। आतापर्यंत अनेक नागरिकांनी नवीन लायसन्स काढणं, आधार कार्ड दुरुस्ती करणं यासाठी नाव नोंदणी केली आहे। पुढील 2 दिवस हा कॅम्प सुरू असणार आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंचर शहर यांच्या वतीनं करण्यात आलंय। शासकीय दरामध्ये आज सकाळपासून जवळपास 400 ते 500 रुपये हा कॅम्प आपला 3 ते 4 दिवस या ठिकाणी होणार आहे। 18, 19, 20, 21, 22 असे 3 ते 5 दिवसापर्यंत हा कॅम्प या ठिकाणी होणार आहे। मी मंचर शहरातील तमाम नागरिकांना या ठिकाणी सूचित करतो की ज्यांचं आपलं 2 व्हीलरचं 4 व्हीलरचं लायसन्स काढण्याचं राहिलं असेल तर त्यांनी या ठिकाणी या कॅम्पमध्ये सहभागी व्हावं। आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या माध्यमातून मंचरच नव्हे तर तालुक्यामध्ये हा कॅम्प पुढच्या काळामध्ये होणार आहे आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम करत असताना नागरिकांचा प्रचंड याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। मी आलेल्या सर्व ड्रायव्हिंग लायसन्स धारकांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंचर शहराच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि आपणही ज्यांचं राहिलं असेल त्यांना या 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी सांगण्याची आपण प्रत्येकाला सांगावं असं या ठिकाणी नमूद करतो। धन्यवाद। आज मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित शासकीय फीमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प आणि आधार कार्ड दुरुस्तीचा कॅम्प या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे। खऱ्या अर्थानं आज दिनांक 18, 19, 20, 21 या रोजी हा कॅम्प 4 दिवस या ठिकाणी चालणार आहे। त्यासाठी या भागातील मंचर शहरामधून जवळजवळ 2 ते 2.5 हजार लोकांची नाव नोंदणी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी व आधार कार्ड दुरुस्तीसाठी झालेली आहे। या कॅम्पसाठी माननीय आपल्या राज्याचे सहकार मंत्री माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वताई वळसे पाटील यांच्या नियोजनाखाली हा कॅम्प या ठिकाणी चालू आहे। खरं तर आता या ठिकाणी सर्व नागरिकांना या कॅम्पचा खूप फायदा होत आहे व सगळीकडनं खूप प्रतिसाद चांगला मोठ्या प्रमाणात मिळत आहे। स्वप्नील जाधव, C24 तास, आंबेगाव।